मित्रांनो, तर आता आपण बोलत लाईफ प्रोसेस बद्दल. आता लक्षात घ्या, आपल्याला लाईफ प्रोसेस म्हणजे जीवन प्रक्रिया सगळ्यांना माहित आहे. आता जीवन प्रक्रियेचा रोल काय असतो? समजा आता मी तुमच्याशी बोलतोय, तर आता माझ्याकडे जीवन प्रक्रिया चालू आहे, की ज्यामध्ये आपण रेस्पिरेटरी सिस्टीम पाहतो. आता लक्षात घ्या, भरपूर टाईपच्या लाईफ प्रोसेस आहेत, पण या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात आपल्याकडे रेस्पिरेटरी सिस्टीम काय आहे, तर श्वसन संस्था काय आहे ते आपण पाहूयात. मात्र लक्षात घ्या, जर आपण श्वसन संस्थेचा विचार केला तर श्वसन संस्थेमध्ये नंबर ऑफ ऑर्गन आहे, की ज्यामध्ये आपण सगळ्यात फर्स्ट नॅझल कॅव्हिटी पाहतो. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला फॅरिंगचा पार्ट आहे, देन लॅरिंगचा पार्ट आहे, किंवा आपल्याकडे लंग्स आहेत. त्याचबरोबर लंग्स मध्ये आपल्याला काही अल्व्होलाई पाहायला मिळतात. इव्हन यांना ज्यावेळेस जी काही आपली विंड आहे, तर जे काही आपलं ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड आहे, हे कॅरी होताना आपल्याला ते ट्रॅकिया किंवा ब्रोनकायलसच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळतं. मात्र लक्षात घ्या, जर आपण हा पूर्ण क्रम पाहिला तर क्रम कसा वर्क करतो ते आपण समजून घेऊयात. मात्र लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण घेतलेली हवा ही आपल्या नॅझल कॅव्हिटीमध्ये जाते. देन नॅझल कॅव्हिटीमध्ये आपल्याकडे काही मायन्यूट हेअर असतात. ते हेअर काय करतात, की आलेली हवा फिल्टर करण्याचं काम करतात. लक्षात घ्या, नॅझल कॅव्हिटीमध्ये काय आहे, आपल्याकडे हेअर आहे. ही हेअर हवा फिल्टर करण्याचं काम करतात. देन फिल्टर झालेली हवा आपल्या फॅरिंग्स मध्ये जाते. आता फॅरिंग्स तुम्हाला पचन संस्थेमध्ये पण पाहायला भेटेल, आणि या फॅरिंग्सलाच आपण म्हणतो कॉमन पॅसेज. आता याला कॉमन पॅसेज का म्हणतात? बिकॉज इट इज द पार्ट ऑफ इसोफॅगस अँड आपल्याकडे असणारा विंड पाईप. जर विंड पाईप आणि इसोफॅगस या दोघांचा कॉमन पार्ट पाहिला तर तो कोण आहे? फॅरिंग्स. आता विंड पाईपलाच आपण ट्रॅकिया सुद्धा म्हणतो. पण ज्यावेळेस आपल्याकडे असणारी हवा ही फॅरिंग्स पासून पुढे जाईल, ती कुणाकडे जाते? तर ट्रॅकियाकडे जाते. जर आपण ट्रॅकियाकडे गेलेल्या आपण हवेचा विचार केला तर या ट्रॅकियामध्ये आपल्याला जी काही हवा पाहायला भेटते ती टोटल हवा कोणत्या फॉर्म मध्ये आहे, तर ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड. देन ती हवा आपल्याकडे असणाऱ्या ब्रोनकाय मध्ये जाते. ब्रोनकाय मधून लंग्स मध्ये एंट्री करते. लंग्स मध्ये एंट्री करताना आपल्याला ब्रोनकायलस पाहायला मिळतो, आणि या ब्रोनकायलस मध्ये समजा आता हा आपला ब्रोनकायलस आहे, याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ असे बलून सारखे शेप पाहायला मिळतात, की ज्यांना आपण अल्व्होलाई म्हणतो. आणि लक्षात घ्या, हा अल्व्होलाई की ज्याला मराठीमध्ये आपण वायुकोश म्हणतो, हा वायुकोश एक्झॅक्टली आपल्या बॉडीमध्ये O2 आणि CO2 एक्सचेंज करण्याचं काम करतो, आणि देन तो O2 ते आपल्या हृदयाकडे पाठवतात, आणि हृदया थ्रू पूर्ण बॉडीकडे ते ट्रान्सफर होतात. सो मित्रांनो, ही झाली पूर्ण आपली रक्ताभिसरण संस्था, ही झाली आपली पूर्ण श्वसन संस्था, की ज्या श्वसन संस्थेमध्ये आपण रक्ताभिसरण संस्था डिपेंडंट पाहतो. मग लक्षात घ्या, जर तुम्हाला अशाच प्रकारे सगळ्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्कीच आपली बॅच जॉईन करा, की ज्यामध्ये प्रत्येक कन्सेप्ट एकदम फुल पॉवरने, की ज्यामध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवरती जास्तीत जास्त फोकस केलेला आहे, की ज्यावेळेस तुम्ही एकदा स्टडी करताल पुन्हा स्टडी करण्याची गरज पडणार नाही. सो तुम्ही नक्कीच आपली बॅच जॉईन करा. या बॅचचा येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला नक्कीच फायदा होईल. थँक्यू.